गणपती बाप्पा येत आहे, त्याच्या दर्शनाला कोकणवासीय सुट्टी काढून गावी जात असतात. पण एस टीचे तिकीट इतके वाढलेले आहे की परवडत नाही. त्यासाठी या संदर्भात बोलत आहेत गणेश भक्त मंडळाचे, सविस्तर माहिती देत आहेत. गौरी गणपती सणासाठी आमच्या गणेश भक्त कोकण शिवप्रवासी संघाच्या माध्यमातून 800 पेक्षा जास्त गाड्या आम्ही कोकणात जात असतात आणि ह्या आम्ही ग्रुप पद्धतीने गाड्या बुक करत असतो. ह्या गाड्यांसाठी आम्ही जूनपासून आम्ही त्याची नियोजन करत असतो आणि नियोजन करून एस टी महामंडळ, परिवहन मंत्री यांना आमची निवेदनं देत असतो आणि आमचं नियोजन देत असतो. आणि 7 जुलैपासून आमचं नियोजन सुरू झालं, पण अजूनपर्यंत एकही गाडी बुक झालेली नाही. त्याला कारण एकमेव आहे की जुलैमध्ये 13.5% प्रवासी भाडेवाढ केली गेली आणि कालच्या 10 ऑगस्टमध्ये 30% ग्रुप धारकांवर अतिरिक्त म्हणजे 43% ही जी प्रवासी भाडेवाढ केली, ही सर्वसामान्य गणेश भक्तांचं कंबरडं मोडणारी प्रवासी भाडेवाढ आहे. आणि ह्या भाडेवाढीच्या विरोधात आम्ही आंदोलन तर नक्कीच करणार. पण आज ही पत्रकार परिषद घेऊन आम्ही त्यांना सरकारला आणि एस टीला सूचना देतोय, तुम्ही अजूनही सुधारा, नाहीतर होणारं जे तीव्र आंदोलन होईल त्याची जबाबदारी पूर्णपणे तुमच्यावर राहील. आता आंदोलनाचं स्वरूप कसं असेल, कारण आमची आंदोलन गणेश भक्तावर अतिरिक्त प्रवासी भाडेवाढ लावण्याचा 2002 मध्ये एक प्रयत्न झाला होता. त्यावेळी 2 दिवस आम्ही ठिय्या आंदोलन केलं होतं. आम्ही गणेश भक्त आहोत, आम्ही धार्मिक माणसं आहोत, आम्ही कुठचेही अहिंसक मार्गाने आंदोलन करत नाही. आमची जी आंदोलनं असतात ही शांततापूर्ण असतात. आम्ही 2 दिवस शांततापूर्ण आंदोलन केलं आणि त्यावेळी वाढवलेला जो अधिभार होता तो त्यावेळी आम्ही कमी केला. आणि मला असं सांगावं वाटतं की ज्यावेळी आम्ही ते आंदोलन करत होतो त्यावेळी आमच्या आंदोलनाला आमच्या बाजूने भेटी देणारी जी माणसं आहेत ती आता सत्तेत बसली आहेत. ज्या माणसांनी 2002 मध्ये प्रवासी अधिभार कमी व्हावा म्हणून आम्हाला सपोर्ट केला होता, त्याच माणसांनी 30% अधिभार वाढवावा हे दुर्दैव आहे आमचं. आणि जी माणसं हिंदुत्वाचं नाव घेऊन सत्तेवर बसतात आणि हिंदूच्या सणांना जर 30% भाडे वाढ लावतात, ह्याला आपण काय म्हणायचंय? कारण सर्वसामान्य म्हणून ह्याचा परिणाम असा झालाय की यांचं बुकिंग 28 तारीखपासून सुरू होणार होतं, आज तगायत त्यांचं बुकिंग झालेलं नाही. आम्हाला आज जी माहिती मिळाली 10 की 15 गाड्या, जर तुम्ही 5,000 पेक्षा जास्त जर गाड्या सोडत असाल तर 10 किंवा 12 गाड्या ग्रुप होणं ह्याला काही मोठेपणा म्हणता येणार नाही. हे लांछनास्पद कोणास आहेत, हे शासनाला पण आहे आणि एस टीला पण आहे. कारण हे कित्येक वर्षात हा जो सण आहे, ह्या सणाला तुम्ही जे काही विघ्न आणताय ह्याचं आम्ही काही करणार नाही, बघणारा देव बाप्पा आहे.